नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडिट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. अयोध्यानाथांचा मृत्यू झाल्याचे ऐकल्यावर जनकपूरवासी सर्व लोक शोकाकुल झाल्याने बावरून गेले. त्यावेळी विदेहींनाही शोकमग्न झालेले ज्यांनी पाहिले त्यांच्यापैकी कुणालाही असे वाटले नाही की यांचा विदेह हे खरे नाव आहे. राणीचे दुष्टाचरण ऐकूनच जनक राजांना काही सुचेना. ज्याप्रमाणे मन्याविना सापाला काही सुचत नाही त्याप्रमाणे नंतर भरताला राज्य व रामचंद्रांना वनवास दिल्याचे ऐकून मिथिलेश्वर जनकांच्या मनाला फार फार दुःख झाले. राजांनी विद्वानांना आणि मंत्रिमंडळाला विचारले की आज या प्रसंगी काय करणे योग्य आहे. अयोध्येची दशा समजल्यावर आणि दोन्ही प्रकारे मनात गोंधळ झाल्याचे पाहून जायचे की राहायचे याविषयी कुणी काही सांगितले नाही. जेव्हा कुणीच स्वतःचे मत सांगितले नाही तेव्हा धैर्याने विचार करून राजाने 4 चतुर गुप्तचरांना अयोध्येस पाठवले. त्यांना सांगितले की तुम्ही श्रीरामांविषयी भरताला सद्भाव आहे की दुर्भाव आहे याची माहिती घेऊन त्वरित परत या, पण सावध राहून कुणालाही तुमचा पत्ता लागू नये. गुप्तचर अयोध्येला गेले आणि त्यांनी भरताची वागणूक व करणी पाहिली. भरत चित्रकूटाला जायला निघताच हे मिथिला नगरीस निघाले. गुप्तचरांनी परत येऊन राजा जनकांच्या सभेत भरताच्या करणीचे आपल्या बुद्धीप्रमाणे वर्णन करून सांगितले. ते ऐकून गुरु, कुटुंबीय, मंत्री आणि राजा हे सर्वजण काळजीमुळे व प्रेमामुळे अत्यंत व्याकुळ झाले. नंतर जनकांनी धैर्याने भरताची वाखण्णी करून चांगल्या योद्ध्यांना व पागेवरील अधिकाऱ्यांना बोलावले. घर, नगर व देशात रक्षकांना ठेवून घोडे, हत्ती, रथ इत्यादी बरीच वाहने सज्ज केली. 2 घडींचा मुहूर्त साधून ते तत्काळ निघाले. जनकांनी वाटेत कुठेही विश्रांती घेतली नाही. आजच सकाळी प्रयागराजामध्ये स्नान करून ते निघाले आहेत. जेव्हा सर्व लोक यमुना पार करू लागले, हे नाथ, तेव्हा आम्हाला बातमी आणण्यासाठी पाठवले. दूतांनी असे सांगून भूमीवर मस्तक टेकवले. मुनिश्रेष्ठ वशिष्ठांनी 6-7 भिल्लांना सोबत देऊन दूतांना त्वरित पाठवले. जनकांचे आगमन झाल्याचे ऐकून अयोध्येतून आलेल्या लोकांना आनंद झाला. श्रीरामांना मोठा संकोच वाटू लागला आणि देवराज इंद्र तर मोठ्या काळजीत पडला. कुटील कैकेयी मनातून पश्चातापामुळे पार थिजून गेली. कुणाला सांगायचे व कुणाला दोष द्यायचा. दुसरीकडे सर्व नरनारी या कल्पनेने प्रसन्न झाले की बरे झाले. जनक आल्यामुळे आणखी 4 दिवस येथे राहणे होईल. अशा प्रकारे तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण स्नान करू लागले. स्नान करून गणेश, गौरी, महादेव व भगवान सूर्य यांची सर्वांनी पूजा केली. नंतर लक्ष्मीपती भगवान विष्णूंच्या चरणांना वंदन करून हात जोडून व पदर पसरून विनंती केली की श्रीराम हे राजा व जानकी राणी होत. राजधानी अयोध्या ही आनंदाची परिसीमा होऊन सर्व समाज सुखाने नांदो आणि श्रीराम भरताला युवराजपद देवोत. हे देवा, या सुखरूपी अमृताचे सिंचन करून सर्वांना या जगात जगण्याचे लाभ द्या. गुरु, समाज आणि भावांसह श्रीरामांचे राज्य अयोध्येत असो आणि श्रीराम राजा असतानाच आम्हाला अयोध्येत मृत्यू येऊ. सर्वजण अशीच याचना करीत होते. अयोध्यावासियांची ती प्रेमळ वाणी ऐकून ज्ञानी मुनीसुद्धा आपल्या योग साधनेची व वैराग्याची निंदा करू लागले. अयोध्यावासी अशा प्रकारे नित्यकर्म आटोपून पुलकित होऊन श्रीरामांना प्रणाम करू लागले. उच्च, नीच आणि मध्यम या सर्व थरातील स्त्री पुरुष आपापल्या भावनेप्रमाणे श्रीरामांचे दर्शन घेऊ लागले. श्रीरामांनी तत्परतेने सर्वांना सन्मान दिला आणि हे सर्व कृपानिधान श्रीरामांची प्रशंसा करू लागले. प्रेम ओळखून नीतीचे पालन करणे हा श्रीरामांचा लहानपणापासूनचा स्वभाव होता. श्री रघुनाथ हे शील व संकोचाचा समुद्र होते. ते सर्वांना अनुकूल असणारे, सर्वांना कृपेने व प्रेमाने पाहणारे व सरळ स्वभावाचे होते. श्रीरामांचे गुण सांगताना सर्व लोक प्रेममग्न झाले आणि जगात आमच्यासारखी पुण्याची मोठी कमाई असणारे फारच थोडे आहेत, ज्यांना श्रीराम आपले मानतात असे मानून ते आपल्या भाग्याची प्रशंसा करू लागले. त्यावेळी सर्व लोक प्रेम मग्न झाले होते. एवढ्यात मिथिलापती जनक येत आहेत असे ऐकताच सूर्यकुलरूपी कमलासाठी सूर्य असलेले श्रीरामचंद्र सभेसह आदराने त्वरित उठून उभे राहिले. श्री रघुनाथ बंधू, मंत्री, गुरु व पुरवासी यांना घेऊन जनकांच्या स्वागतासाठी निघाले. जनकांनी पर्वतश्रेष्ठ
कामदनाथाला पाहिले तेव्हाच ते प्रणाम करून रथातून उतरले व पायी चालू लागले. त्यांना श्रीरामांच्या दर्शनाची लालसा व उत्साह असल्यामुळे प्रवासाचा शीण व कष्ट वाटत नव्हते. जेथे श्रीराम व जानकी आहेत तेथे त्यांचे मन लागले होते. मनाविना शरीराच्या सुखदुःखाची जाणीव कुणाला असते? अशा अवस्थेमध्ये जनक राजा येत आहे. सर्व मंडळींच्या बरोबर त्यांची बुद्धीही प्रेमात गुंग होऊन गेली होती. ते जवळ आल्याचे पाहून सर्वांच्या प्रेमाला भरते आले आणि ते आदराने परस्परांना भेटू लागले. जनक वशिष्ठादी मुनींच्या चरणांना वंदन करू लागले आणि श्रीरामचंद्रांनी जनकपुरीच्या शतानंदादी ऋषींना प्रणाम केले. नंतर श्रीराम भावांसह जनकांना भेटले आणि सर्वांना आपल्या आश्रमांकडे घेऊन गेले. श्रीरामांचा आश्रम शांत रसरूपी पवित्र जलाने पूर्ण भरलेला समुद्र होता. जनकांचा समाज जणू करुण रसाची नदी होती आणि आश्रमरूपी शांत रसाच्या समुद्राला भेटायला श्रीराम तिला घेऊन निघाले होते. आजच्यासाठी धन्यवाद.